आज मी जी पत्रकार परिषद घेतली यासाठी एक गुजर निंबाळकरवाडी हे जे माझ्या प्रभागामध्ये आहे हे गाव 2021 साली पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाले. परंतु 2021 पूर्वी समाविष्ट होण्याच्या अगोदर हे गाव एक महसुली गाव आहे. लोकसंख्या जरी गावची कमी असली तरी या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं झाली आहेत आणि ही अनधिकृत बांधकामं मी त्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये न्यायालयीन दाखल केलेली आहे. शिवाय मान्य आयुक्त साहेबांकडून सुद्धा त्या संदर्भात हिअरिंग चालू आहे. या 7 तारखेला त्याची कोर्टाची तारीख सुद्धा आहे. परंतु तत्पूर्वी या महसुली गावामध्ये जो काही प्रकार मागच्या 2017 ते 2021 या 4 वर्षामध्ये ज्यावेळेस तिथं ग्रामपंचायत होती आणि ग्रामपंचायत असताना त्या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच ज्यावेळेस 2017ला तिथे ग्रामपंचायतीची निवडणूक झाली त्यावेळेस त्या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच जे आता प्रभाग क्रमांक 38E मधून नगरसेवक झाले भारतीय जनता पार्टीचे व्यंकोजी मारुती खोपडे हे त्या ठिकाणी त्या गावचे सरपंच होते. आणि हे सरपंच असताना त्या ठिकाणी बजेटच्या संदर्भामध्ये माझा जो काही निधी ग्रामपंचायतीच्या खात्यावरती येतो त्या खात्यामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि तो मी या ठिकाणी तुमच्यासमोर पुराव्यासहित आणलेला आहे. ह्या बँकेचा ह्या गुजर निंबाळकरवाडी ग्रामपंचायतीचं एक बँक अकाउंट आहे जे की सगळ्याच बँकांची बँक अकाउंट ही साधारणतः PDCC बँकेत असतात. तसंच ह्या ग्रामपंचायतसुद्धा PDCC बँकेमध्ये अकाउंट आहे आणि ह्या अकाउंटवरती करोडो रुपयांचा निधी जमा झालेला आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर मी हा निधी सगळा सांगू शकतो. ह्या ग्रामपंचायत गुजर निंबाळकरवाडीमध्ये जो की ZP आणि BDO यांच्या माध्यमातून जो निधी जमा झाला आहे 17 ते 21 मी आता जे काही सांगतोय ते 2017 ते हे गाव महानगरपालिकेत समाविष्ट होईपर्यंतचा हा सगळा विषय आहे. तर 2017 ते 2021 या कालावधीमध्ये या ठिकाणी ZP आणि BDO यांच्या माध्यमातून 28,55,186 रुपयाचा निधी या ग्रामपंचायतीमध्ये वर्ग झाला 4 वर्षामध्ये. आणि ह्या ग्रामपंचायतीमध्ये महसुली गाव असल्यामुळं मी त्याची यादीसुद्धा काढलेली की त्या ठिकाणी किती स्वरूपात फ्लॅटची नोंद झालेली आहे. 4,235 फ्लॅटची नोंद महानगरपालिकेमध्ये आहे जे की अनधिकृत आहेत. 4,235 फ्लॅट जे आत्ता आपल्या टॅक्समध्ये सुद्धा आहेत महानगरपालिकेचे त्यांना आठव करून टॅक्ससुद्धा लावण्यात आला आहे. तर त्या टायमाला ह्या सगळ्या गावांचा जो ह्या सगळ्या फ्लॅटचा किंवा तिथं ज्या ठिकाणी लोक राहिले आहेत बंगले आहेत त्यांचे गावठाणाचा भाग आहे तर ह्या लोकांकडून जो भरणा व्हायचा टॅक्सच्या स्वरूपातला हा भरणा जो हा या ग्रामपंचायतीमध्ये व्हायचा तो भरणा PDCC बँकेमध्ये भरला जायचा कॅश स्वरूपात. आता हा कॅश स्वरूपात जो भरणा भरला जायचा ज्याचे डिटेल्स सगळ्या 4 वर्षाचे मी या PDCC बँकेचे सगळे तुम्हाला हवं तर तुम्ही या ठिकाणी मी 2-3 एक्स्ट्रा फाईलसुद्धा आणलेले आहेत त्याचे झेरॉक्स मारलेले आहेत तुम्ही स्वतः सगळे पाहू शकता की कॅश स्वरूपामध्ये जे पैसे भरलेत तिथं या बँकेमध्ये ते 83,28,263 रुपयाचा निधी हा टॅक्सच्या स्वरूपात आलेला कॅशमध्ये जो कॅशमध्ये डायरेक्ट बँकेत भरला आहे हा 83,28,263 रुपयांचा निधी आहे. शिवाय जो मगाशी सांगितला तो ZP आणि BDOचा जो निधी तो 28,55,186 रुपये हा रोख स्वरूपातला भरणा केलेला निधी 83,28,263 रुपये. शिवाय ह्या गावामध्ये हे महसुली गाव म्हणजे हे सगळ्या महानगरपालिकेमध्ये सगळ्याच ठिकाणी राज्य सरकारने एक नियम काढलेला आहे की एखाद्या गावामध्ये जर त्या गावामध्ये कुठला खरेदी विक्रीचा व्यवहार झाला तर त्याला स्टॅम्प ड्युटी आकारली जाते. एखादा व्यवहार म्हणतो तुमच्या जमिनीच्या स्वरूपातला असू द्या तुमच्या फ्लॅट प्लॉटिंग झालंय त्यामुळे इथला निधी जो आहे ना तो 4 वर्षामध्ये ह्या गावामध्ये मुद्रांक शुल्क या नावाने 3.5 कोटी रुपयांचा निधी ह्या बँकेमध्ये जमा झाला. आता ह्याच्या पुढचं अतिशय धक्कादायक अशी बाब जी आहे की कुठल्याही ग्रामपंचायतीला चेक स्वरूपामध्ये व्यवहार करता येत नाहीत आणि जे चेक दिले जातात त्या प्रत्येक चेकवरती त्या गावचा सरपंच आणि त्या गावचा ग्रामसेवक या दोघांच्या सह्या असतात. तसेच ह्या बँकेने जे दिलेले चेक आहेत ह्या प्रत्येक चेकवरती आत्ताचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक व्यंकोजी मारुती खोपडे हे सरपंच गुजर निंबाळकरवाडी यांची सही आणि ग्रामसेवक विशाल निकम यांची सही ह्या दोघांच्याही सह्यांनी हे चेक दिले गेलेत. आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मी जो ही जी काही माहिती ह्या सगळ्या विषयामध्ये आहे ह्या लोकांनी या ग्रामसेवकांनी या सरपंचांनी ज्या लोकांचा या ग्रामपंचायतीशी काहीचा संबंध नाही आहे ना ते तिकडं सेवक आहेत ना ते तिकडं कुठल्या महानगर तिथल्या ग्रामपंचायतीशी त्या लोकांचा संबंध आला आहे ना ती लोक तिथले ठेकेदार आहेत अशी 6 लोक ह्या 6 लोकांच्या नावाने बेरर चेक दिलेत. बेरर चेक देऊन ह्या 6 लोकांचा हे तिथले कर्मचारी आहेत जे की कॉन्ट्रॅक्ट बेसचे सुद्धा नाही आहेत ते त्या ठिकाणी हा विश्वनाथ तुकाराम लहाडे हा जो काही व्यक्ती आहे हा व्यक्ती त्या ठिकाणी जर गटर खराब झालं पाण्याची लाईन फुटली हा
उक्त काम घेऊन करतो, तो टेंडर घेत नाही, त्याच्याकडे कुठलंही लायसन नाहीये. असा हा विश्वनाथ तुकाराम लहाडे या माणसाला वारंवार वेळोवेळी बँकेत नेऊन बेरर चेक त्याच्या नावाने देऊन 27,64,950 रुपये ह्या विश्वनाथ तुकाराम लहाडेच्या नावाने उचललेत. त्याला बँकेत न्यायचा, त्याला बसवायचा, त्याच्या नावाचं टोकन घ्यायचं, त्याच्या संग गप्पा मारत बसायचं आणि गप्पा मारून झाल्या की त्याला 1,000-2,000 टेकवायचे आणि त्याच्यात पैसे घ्यायचे काढून. त्याच्यानंतर ह्याच लहाडेचा कर्मचारी संतोष बाजीराव गायकवाड हा या लहाडेच्या हाताखाली 600 रुपये रोजाने काम करतो. हा कॉन्ट्रॅक्ट बेसचा नाही, काय नाही, लहाडेकडे काम करणारा 600 रुपयाचा बिगर ये झाला, रोज 600 रुपये पगार मिळतो. ह्या संतोष बाजीराव गायकवाडच्या नावाने 12,13,100 रुपये काढलेत बेरर चेक देऊन, जे की बेरर चेक देण्याचा कुठल्याही सरपंचाला, कुठल्याही ग्रामसेवकाला अधिकार नाहीये. यानंतर याच विश्वनाथ लहाडेचा दुसरा कामगार युवराज भगवान निकाळजे हा सुद्धा तिथला बिगारी आहे, जो की तिकडे खड्डे खोदतो, जो की लाईन टाकायला काम करतो. त्या युवराज भगवान निकाळजेच्या नावावरती 8,42,200 रुपये बेरर चेक देऊन काढलेत. त्याच्यानंतर ना आता हा चौथा कर्मचारी जो आहे सुधीर सुरेश सूर्यवंशी हा आमच्या होळकर गार्डनमध्ये काम करतो. याच्या नावावरती तो कामाला कुठं होळकर गार्डनला, आणि या सुधीर सूर्यवंशीला वारंवार तिथं बोलवून घेतलंय आणि त्याच्या नावावरती 9,47,150 रुपये उचललेत बेरर चेक देऊन. त्यानंतर संतोष पोपट लोखंडे हा याच लहाडेचा कामगार, याला 1,93,080 रुपये दिलेत. आता विशेषतः याच कात्रजमध्ये एक क्लासिक हार्डवेअर म्हणून आहे, त्या हार्डवेअरचं दुकान आहे. आता तुम्ही सांगा की कुठल्या ग्रामपंचायत अशी आहे की हार्डवेअरमधनं 9,10,941 रुपयांचं हार्डवेअर घेतलंय ग्रामपंचायतीने, की ज्याला कुठल्याही पावत्या दिल्यात नाही दिल्यात काहीच माहीत नाही, परंतु सगळे जे पैसे दिलेत क्लासिक हार्डवेअरला हे बेरर चेकच्या स्वरूपात दिलेत. आणि याच्यावरती दुसरा विषय की जे काही हे सरपंच आहेत जे आता नगरसेवक झालेत, ह्यांचा स्वतःचा ज्ञानदा अर्थमूव्हर्स म्हणून एक उद्योग आहे, त्याच्यामध्ये त्यांच्याकडे पॉकलँड आहेत. आता ज्ञानदा अर्थमूव्हर्स हा व्यंकोजी खोपडे, ज्ञानदा ही व्यंकोजी खोपडे यांची मुलगी, जे की काय व्यंकू खोपडे यांनी जे काय दिलंय त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव ज्ञानदा व्यंकोजी खोपडे असं त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव दिलेलं आहे. आणि शिवाय त्यांचा जो व्यवसाय त्यात सांगितलाय, कुठं किती नंबर पाणी त्याला. आता ह्याच्यामध्ये जे आत्ता महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस त्यांनी फॉर्म भरला त्यावेळेस त्यांचं आपलं प्रोफेशन आपल्याला काहीतरी द्यावं लागतं की तुम्ही व्यवसाय काय करता. तर त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा स्वतःचा जो काही व्यवसाय सांगितला आहे, हा व्यवसाय त्यांनी ज्ञानदा अर्थमूव्हर्स खोपडेनगर गुजरवाडी हे स्वतः डायरेक्टर आहेत त्या ज्ञानदा अर्थमूव्हर्सचे. आणि हे ज्ञानदा ही त्यांची मुलगी, ज्ञानदा अर्थमूव्हर्सचे स्वतः प्रोप्रायटर. आणि ह्यांनी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच असताना त्या ग्रामपंचायतीमधून 11,51,972 रुपयाचे चेक बेरर चेक स्वतःच्या फर्मला घेतलेत. म्हणजे ह्या एकूण आता हा जो काही सगळा यांचा घोटाळा बेरर चेकचा आहे, हा बेरर चेकचा सगळा घोटाळा 80,23,393 रुपये हे बेरर चेकच्या माध्यमातून यांनी काढलेले आहेत. या संदर्भातली रीतसर तक्रार मी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद यांच्याकडे काल तशी रीतसर तक्रार दिलेली आहे. आणि त्यांनी ह्याच्यामध्ये एक समिती नेमून लगेच ह्याचं ऑडिट करायला त्यांनी सुरुवात केली आहे. कालच्याला त्यांनी सांगितलं आणि संपूर्ण रक्कम मी त्यांच्यासोबत ज्यावेळी चर्चा केली तर ही संपूर्ण जी काही 80,23,000 हे तर मी ठोकळ काढले तर हे फक्त ठोकळ आकडे आहेत. परंतु ह्या अकाउंटमध्ये अजून इतके लोक आहेत की जी लोक ज्यांच्या ग्रामपंचायती संबंध नाही आहे. म्हणजे अगदी एक तर तिथला जो क्लार्क आहे त्या क्लार्कच्या बायकोच्या नावाने सुद्धा बेरर चेक दिलेत, त्याच्या आईच्या नावाने सुद्धा बेरर चेक दिलेत. इतका मोठ्या प्रमाणात हा गैरव्यवहार झाला आहे. याच्यातून मी माननीय मुख्य कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद यांना आणि शिवाय कालच्याला या संदर्भात मी आपल्या आयुक्तांकडे तक्रार दिलेली आहे की आयुक्तांनी यांनी हे लोकनियुक्त सरपंच असताना यांनी त्या ठिकाणच्या निधीमध्ये फार मोठ्या प्रमाणात अफरातफर केलेली आहे. जोपर्यंत ह्या विषयाचा सोक्षमोक्ष लागत नाही आहे तोपर्यंत यांना चालू अंदाजपत्रकामध्ये बजेट देण्यात येऊ नये अशी सुद्धा मी मागणी त्याच्यामध्ये कालच्याला केलेली आहे. बाकीचे इतर नगरसेवक जे आहेत त्या नगरसेवकांना त्यांचं जे काही बजेट असेल ते बजेट इतर 4 नगरसेवकांमध्ये विभागून देण्यात यावं. परंतु जोपर्यंत जिल्हा परिषद या सगळ्या विषयाची की त्यांनी 8-10 दिवसामध्ये या सगळ्या विषयाची आम्ही चौकशी करतो आणि त्याच्यानंतर नक्की दोषी कोण आहे काय या सगळ्या गोष्टी काढतो असं सांगितलेलं आहे. त्यामुळे माझा याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी इन्कम टॅक्सला तक्रार केलेली आहे आणि आता हा जो IBDOकडं मुख्य कार्यकारी अधिकारी कमिशनर यांच्याकडे सुद्धा तक्रार केली आहे. त्यामुळे मला वाटतं की लवकरात लवकर या विषयामध्ये जी काय अशी लोक आहेत की ज्यांच्यामुळं ग्रामपंचायत पूर्ण बदनाम झाली गुजर निंबाळकरवाडी आणि हे पैसे कुठे गेले काय गेले याच्यातून फक्त सगळं अर्थार्जन झालं आणि ते अर्थार्जन आताच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरण्यात आलं. त्यामुळे आज हे सगळं होते. आपल्याला काय प्रश्न विचारायचे विचारू शकता. हे दप्तर जेव्हा महापालिकेने गाव जेव्हा समाविष्ट आली महापालिकेने ताब्यात घेतली हां
16 लाख रुपये फक्त महानगरपालिकेला जमा केलेत, फक्त 16 लाख रुपये महानगरपालिकेच्या अकाउंटला ज्यावेळेस. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, हे माझ्याकडे म्हणून मी 3-4 फायली आणल्यात. 2021ला जसं ह्या लोकांना कळालं, या ग्रामपंचायतीच्या लोकांना, की आता पुणे महानगरपालिकेत आपण समाविष्ट होतोय, एक दिवस असा आहे, एक दिवस 21 जानेवारी 2021 ते 23 जानेवारी 2021 2 दिवसामध्ये 13 लाख रुपये काढलेत बेरर चेकने. 13 लाख रुपये 2 दिवसात, 21 जानेवारी ते 23 जानेवारी. कारण फक्त अवघ्या काही दिवसावरती महानगरपालिकेमध्ये गावं समाविष्ट झाली होती, काही दिवसामध्ये दप्तर घेऊन जाणार होते. एका दिवसात 13 लाख रुपयाचं पैसे बेरर चेकने काढलेत. आणि त्याच्यामध्ये विशेषतः त्यांचे सगळे स्वतःचे सप्लायर्स आहेत, स्वतः त्यांच्या ज्ञानदा अर्थमोर्सला 5 लाख रुपये त्या दिवशी काढलेत. म्हणजे हा सगळा जो आहे तो फक्त. आणि महानगरपालिकेला जे दप्तर दिले त्याच्यामध्ये फक्त 16 लाख रुपये. आणि हे विशेष, हे सगळे पैसे जी 6 अकाउंट आहेत राजर्षी PDCC बँकेमध्ये, हे जे काय आहे ते सगळ्या 6 अकाउंटचे डिटेल्स आहेत. आणि या 6 अकाउंटच्या डिटेलमध्ये पाणी पुरवठ्यामधून सुद्धा पैसे काढलेत, पाणी पुरवठ्याच्या अकाउंटवरती. जे पैसे काय जलसंधारणकडनं ह्या ग्रामपंचायतीने येतात, तर हे सुद्धा पैसे. आणि एक छोटीशी ग्रामपंचायत आहे, जर छोट्याशा ग्रामपंचायतीचा सरपंच 4-4, 5-5 कोटी रुपयांचा अशा प्रकारे जर बेरर चेक देऊन जर 1-1 कोटी रुपये काढत असेल, मग अशी लोक महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर या महानगरपालिकेच्या बजेटचं काय होणार, तो प्रश्न मी कालच्या कमिशनरांना दिलाय. त्यांना बजेट देऊ नये असं मी काल सांगितलं. मुळामध्ये पालिकेने हे जे ताब्यात घेतले दप्तर त्याची तपासणी करायची मागणी केली, तुम्ही त्यांचं बजेट देऊ नका वगैरे म्हणता, पण हे दप्तराची तपासणी ऑडिटर कालच्याला कमिशनरांनी त्याच संदर्भात कॅफो सांगितलंय कालच्याला, की त्यांनाच कालच्याला मॅडमला कालच्याला त्यांनी आलंय. पण झेडपीचं हे जे काय आहे ना, हे झेडपीमध्ये असताना 17 ते 21 या कालावधीमध्ये ह्याच्यावरती अंकुश झेडपीचा होता. त्यामुळे त्यांना सुद्धा खरं तर ह्याच्यामध्ये गुन्हा घडलाय तो त्यांच्या कालावधीमध्ये घडलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडची एक त्यांनी समिती नेमून ते त्या समितीवरतून त्यांच्या बाजूने तो तपास करणार. कारण हा फक्त तिथल्या टॅक्सचे पैसे नाही आहेत, हे मुद्रांकाचे. मी त्याच्यामध्ये आता बावनकुळे साहेबांकडे सुद्धा ही संबंधित विषयाची तक्रार महसूल विभागाकडे सुद्धा करतोय. आजच सचिन आयर साहेबांसोबत बोलणं आले. उद्या मी मुंबईला त्यांच्याकडे या विषयासंदर्भात सुद्धा जाऊन बावनकुळे साहेबांना सुद्धा भेटून या संदर्भात सुद्धा तक्रार करणार आहे. नाही ना, कारण ह्या लोकांचा कामाचा संबंधच नाही ना, कुणीच विचारत नव्हतं. आता मी सांगतो ना, हा एकच माणूस सुधीर सूर्यवंशी, किंवा काल रात्री मी त्याच्या लाडेबरोबर बोललो, तर रात्री तो इतका दारू गेलेला होता. मी त्याला फोन केला तर सकाळी त्यांनी फोन कट केला. मी सकाळी त्याला विचारलं, म्हणलो बाबा रात्री तुला फोन केले होते का नाही घेतले? नाही म्हणलं, आता रात्री थोडी जास्त झाली होती त्यामुळे मी रात्री नाही फोन घेतला. आणि तो कर्मचारी अक्षरशः आता सकाळी तो कुसगावमध्ये वड्यामध्ये काम करत होता. कुसगावच्या सकाळी मी त्याला फोन केला तर तो शिवापूरचा कुसगाव जे आहे त्या कुसगाव खिंडीतल्या वड्यामध्ये उतरून तो तिथे गटर साफ करत होता. एवढ्या मोठ्या आता ते तर झालं. ते गावचा निधी, गावासाठी काय 3 लाख रुपयापर्यंतचा सरपंचाला निधी खर्च करायचं परमिशन असते. त्याच्यामध्ये जर आपण त्याचं सगळं, मी फाईल पण मागवली ग्रामसेवकाची, त्याच्यामध्ये अक्षरशः 3-3 लाख रुपयाची जी कामं दिलीत ती सुद्धा सगळ्या खोपडे फॅमिलीलाच दिलेली आहेत. म्हणजे जी सस्पेंड झालेली आहेत एकदा लावली ना. आता इन्कम टॅक्सची चौकशीची मी लावलेली आहे, ती ह्यांनी स्वतः व्यंकुजी खोपडे यांनी जे दस्त करून दिलेत 181 दस्त. काल सुद्धा मला संकल्प डेव्हलपर्स या नावाखाली व्यंकुजी खोपडे स्वतः त्याच्यामध्ये मालक आहेत, त्याचे परत मला 55 दस्त सापडलेत अजून, की जे त्यांनी स्वतः 55 फ्लॅट परत विकलेत. म्हणजे पहिले 181 फ्लॅट जे विकलेत ते कमी दराने विकलेत. म्हणजे जे काय मूल्यांकन ठरवून दिलेलं आहे शासनाने त्याच्यापेक्षा कमी तुम्हाला किंमत करता येत नाही, ती कमी करून त्या सुद्धा 2 कोटी रुपये इन्कम टॅक्स वाचवलाय. त्याची सुद्धा आम्ही चौकशी लावली. हे सर्व करतात ना सगळं सगळं सर. आता हा ग्रामसेवक कुठे तो, कुठलं खडकी भोर खडकी या ठिकाणी साहेब आहेत. साहेबांना पण आम्ही बोललो, त्यांच्यासोबत सुद्धा बोललो, पण साहेबांनी आम्हाला ते दाखवलं त्यांची किडनी ट्रान्सप्लांट झाली, त्यामुळे आम्ही काही जास्त बोललो नाही साहेबांबरोबर. म्हणलं जाऊ दे साहेब, म्हटलं या तुम्ही ठीक आहे. कारण त्यांना 2 वेळा मला वाटतं 2 ठिकाणी ते सस्पेंड झालेले. त्यानंतर ह्याच ग्रामपंचायतीमध्ये बोगस नोकर भरतीमध्ये सुद्धा हेच विशाल निकम हे ग्रामसेवक असताना हे सुद्धा सस्पेंड झालेत. आणि त्याच्याबरोबरच सरपंच सुद्धा दोषी आहेत असा विभागीय आयुक्तांनी ठपका पण ठेवलेला आहे. त्याची चौकशी मंत्रालयात याच विभागाची चालू आहे ग्रामपंचायतीची. त्यामुळं माझा कोर्टावरती पूर्ण विश्वास आहे आणि कोर्ट मला वाटतं की मला 100% याच्यामध्ये न्याय देईल. आणि जर अशा पद्धतीने नवनिर्वाचित लोकांमुळं जर महानगरपालिकामध्ये पक्ष बदनाम होत असेल तर मला वाटतं पक्षाने सुद्धा योग्य निर्णय घेतला पाहिजे.
माझी भारतीय जनता पार्टीच्या लोकांना सुद्धा, मान्य महापौरांना, मान्य स्टँडिंग कमिटी चेअरमन, या शहराचे खासदार मान्य मुरलीअण्णा मोहोळ यांना सुद्धा सगळ्या लोकांना विनंती असणार आहे की हे जे काही विषय मी बायप्रूफ करतोय या सगळ्या विषयांची त्यांनी सुद्धा पक्ष या नात्याने दखल घ्यावी आणि चुकीच्या लोकांना आपण कशा प्रकारे या ठिकाणी या सभागृहात येऊन देऊ नये. कोर्टाचं काम करते, परंतु हे जे काही विषय आहेत ते पर्सनल जर 80-80, 90-90 लाख रुपये गोरगरिबांच्या नावाखाली जर उचलले जाणार असतील तर हे भयंकर आहे. तुम्हाला असं वाटतं अन्न न्याय देतील ना, 100% देतील. कधी कधी तुमचे मित्र होते आहेत, मित्र आहेत, अजून अन्न मित्रच आहे माझं. मला वाटतं की अण्णा या विषयामध्ये अजून 2-3 विषय असे आहेत की जे महानगरपालिकेचे रिलेटेड आहेत, ते सुद्धा मी येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये भयंकर विषय महानगरपालिकेशी रिलेटेड आहे. त्याच्यामध्ये महानगरपालिका किंवा आयुक्त महापौर ठरवतील की महानगरपालिकेचे 2021 नंतरनं समाविष्ट झाल्यानंतर किती लोकांना सस्पेंड करायचं. हे पुढच्या 8-15 दिवसामध्ये जो विषय मी तुमच्यासमोर आणणार आहे की ह्या ग्रामपंचायतीमध्ये किती घोटाळे, किती भ्रष्टाचार झालेत आणि तीच लोक आता जर इथे येऊन जर अशाच प्रकारे करणार असतील तर मला वाटतं की महानगरपालिका किंवा या ठिकाणचा भारतीय जनता पार्टी पक्ष बदनाम झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.